टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर ज्यांनी त्यांच्या परिवहन मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं मंडळाची स्थापना केली, ते आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मुंबईचे पालकमंत्री आदरणीय मंगलप्रभातजी लोढा, आमच्या सहकारी भगिनी परिवहनच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमच्या दुसऱ्या भगिनी मनीषाताई कायंदे, अपर मुख्य सचिव परिवहनचे श्री संजय सेठी साहेब, श्री विवेक भीमनवार परिवहनचे आयुक्त आणि कळसकर साहेब परिवहन विभागाचे, त्याचबरोबर सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंचावरील सर्व मान्यवरांचं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या खाली बसलेल्याही मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय कमी कालावधीमध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली। मुख्यमंत्री साहेबांना एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण मला आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ दिली आणि नंतर परिवहन मंत्री म्हणून माझी आपण नेमणूक केली, त्यानंतर जेव्हा परिवहन सेवेच्या कारभाराविषयी मी संजय सेठी साहेब आणि विवेक भीमनवार साहेब यांच्याबरोबर चर्चा केली आणि सांगितलं आपलं कार्यालय कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं नाही, आपली जी कार्यालय आहे ती भाड्याच्या घरामध्येच आपण राहतोय असं समजा, कारण गेल्या 85 वर्षापासून आपला कार्यभार अतिशय चांगला चाललाय। किंबहुना राज्यामध्ये सगळ्यात महसूल जास्तीत जास्त देणारे डिपार्टमेंट जर 5 जे आहेत त्याचा 5वा क्रमांक आमचा लागतो, म्हणजे जवळजवळ 15,000 कोटी रुपयाचा उत्पन्न आम्ही ह्या राज्य शासनाला दरवर्षी देत बसतो, परंतु स्वतःच्या कार्यालयाने ह्याचं दुर्दैव आहे। त्यामुळे थोडीशी माहिती काढली, आमच्या कळसकर साहेब, भीमनवार साहेब, हेमांगी पाटील ताई सगळ्यांनी मला माहिती दिली की साहेब आपला भूखंड अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे, सी व्हॅल्यू त्याची सीफेस व्हॅल्यू आहे आणि आपण जर त्या ठिकाणी कार्यालय केलं तर चांगलं होईल, परंतु बाजूला नौसेनेचं ऑफिस आहे आणि नौसेनेच्या कार्यालयाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की आपल्याला जी आपली प्रोव्हिजन आहे म्हणजे 16 माळ्याची इमारत आहे ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही। तर मी थोडीशी माहिती घेतली असता असं कळलं की 4 माळ्याची इमारतीला परवानगी हाईट रेस्ट्रिक्शन असल्याकारणाने ते देऊ शकते। मी ताबडतोब आमच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आता सुरुवात तर आपण करूया आणि 4 माळ्याची डिपार्टमेंट म्हणजे वास्तू जरी झाली तरी काही छोटी नाही, म्हणजे ग्राउंड +4 आपल्याला मिळतं आहे आणि 15,000 फुटाचं एक फ्लोर प्लेट आहे, म्हणजे 75,000 फुटाचं हे आपल्याला ऑफिस या ठिकाणी मिळेल। मग आधी पूर्वी त्यांनी 2 माळ्याचं पार्किंग केलं होतं, मग मी ते 2 माळ्याचं सोडून 4 माळ्याचं पार्किंग केलं, म्हणजे आपण 4 माळे खाली जातो, म्हणजे 200 गाड्यांचं पार्किंग केलं। डिझाईन जे बनवलं होतं त्यांनी ते डिझाईनमध्ये काहीतरी लिफ्टमध्येच आणल्या होत्या, स्टेअरकेसमध्ये आणल्या होत्या, त्या आपण साईडला घेतल्या, म्हणजे जेणेकरून स्क्वेअर एक चांगला बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळायला नाही हवं त्या पद्धतीचं आपण इंटिरियर त्या ठिकाणी करू शकू आणि अशा प्रकारचं डिझाईन वगैरे फायनल केलं, मंजुरीला दिलं, गगराणी साहेबांशी बोललो, संजय सेठी साहेबांशी बोललो आणि मला असं वाटलं की झालं। मी मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि सांगितलं साहेब 1 मार्च हा परिवहन दिन आहे आणि ह्या परिवहन दिनाच्या शुभ दिवशी 85 वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत आणि तुम्ही ह्या भूमिपूजनाला यावं अशी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयाने आणि उपमुख्यमंत्री महोदयाने पण सुद्धा त्याला ताबडतोब परवानगी दिली, परंतु नंतर आमचं थोडंसं दुर्दैव आढळलं। तुम्हाला ही बातमी ही माहिती सांगायला सुद्धा अवघडल्यासारखं होतं साहेब, 2 वाजेपर्यंत काल आम्हाला परमिशनच नव्हती, परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं हातात हात घालून जर कुठलं काम डोक्यामध्ये ठेवलं आणि करायची इच्छा व्यक्त केली की काय होऊ शकतं, त्याचं हे परिवहन सेवेचं कार्यालयाचं भूमिपूजन आहे। साहेब संजय सेठी साहेबांचं, भूषण गगराणी साहेबांचं आणि मनीषा म्हैसकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि बरोबर भीमनवार साहेबांचं पण आम्ही फॉलोअप केला आणि साहेब ऑलरेडी काही म्हणजे फायरच्या NOCs वगैरे आमच्याकडे होत्या, पण मुख्य परवानगी नव्हती, कारण तुमच्या कार्यालयाकडनं डट्टा आला होता की जोपर्यंत परमिशन नाही तोपर्यंत मुख्यमंत्री काही भूमिपूजनाला येणार नाही, त्यामुळे ऑफिशियल लिहून द्यायचं होतं। मग कालच्या दिवसभराच्या कार्यकाळामध्ये आम्ही त्या परमिशन संजय सेठी साहेबांनी आणि सगळ्यांनी मिळून घेतल्या आणि साहेब आज भूमिपूजन झालं। संध्याकाळी 7 वाजता आम्ही परिवहन सेवेच्या हे भूमिपूजन आहे म्हणून पेपरला जाहिराती दिल्या। त्यामुळे अशा प्रकारे
हे भूमिपूजन जर प्रशासनानं ठरवलं आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना साथ दिली योग्य प्रकारे की चांगल्या प्रकारची कुठली वास्तू जर निर्माण होऊ शकते तर त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब, आपण वेळ दिला, कारण महाडवरनं आपण ह्या ठिकाणी आज आलात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शुभ दिन कसा असतो. माझ्या मतदारसंघात गेल्या 15 वर्षापासून मी मागणी करत होतो की आमचं RTOचं कार्यालय असावं, परंतु काल त्याला सुद्धा मंजुरी दिली. 58 म्हणजे MH58 हे मीरा भाईंदरला साहेब मंजूर झालंय आणि त्याचा मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली. त्याहीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब, काही गोष्टी आहेत. 15,000 जरी उत्पन्न ह्या खात्याच्या माध्यमातून आपण महसूल म्हणून राज्य शासनाला देत असेल तरी अनेक या ठिकाणी आमचे व्यापारी काही बसलेले, ट्रान्सपोर्टवाले बसलेत. जे मुंबईचे चेकपोस्ट, मुंबईच्या बाहेरचे महाराष्ट्राचे चेकपोस्ट आहे ते बंद करावे असे त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. कारण गडकरी साहेबांची जेव्हा बैठक होती 7 जानेवारीला दिल्लीमध्ये, त्यांनी ती मागणी केली होती आणि केंद्र सरकार सुद्धा त्याला अनुकूल आहे. त्या बाबतीतला काहीतरी धोरणात्मक आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. प्रामुख्यानं 30 लाख जरी गाड्या आपल्याला वर्षाला येत असेल तरी शेवटी गाड्या येतं, महसूल मिळतो, उत्पन्न वाढतं. पण ह्या रस्त्यांवर गाड्या उभं राहण्यासाठी तरी जागा भविष्यामध्ये होईल की नाही याची शंका माझ्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य शासनाच्या परिवहन विभागानं साहेब पुढल्या वर्षभरामध्ये पार्किंगचं धोरण हे आणावंच लागेल, तरच खऱ्या अर्थानं ह्या मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये ही वाहतूक कोंडीला कुठेतरी आपण थांबवू शकू. मी आत्ताच बसल्या बसल्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, कारण शेवटी कसं आहे की 1 BHK फ्लॅट असलेला जो माणूस सुद्धा त्या ठिकाणी 2-2 गाड्या घेतो स्वतःच्या घरामध्ये, म्हणजे ते पार्किंग घेत नाही डेव्हलपरकडनं. परंतु जो रस्ता आहे तो रस्ता माझ्याच पंजोबाचा, खापर पंजोबाचा, आजोबांचा आहे म्हणून त्या रस्त्यावर गाड्या पार्क करतो. परंतु शेवटी स्वतःची पार्किंग सुद्धा प्रत्येकानं ठेवली पाहिजे. हा नियम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही जी वाहतूक कोंडीची समस्या ती सुटणार नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या नात्यानं आपल्याला विनंती करतो की साहेब, निश्चितपणे उद्यापासूनच अधिवेशन चालू होत आहे आणि ह्या अधिवेशनाच्या दरम्यान जर हा विषय आपण घेतला आणि नवीन पार्किंग धोरणाला जर मंजुरी दिली, आम्ही आमच्या खात्यातर्फे प्रस्ताव तयार केलेला आहे, परंतु त्याला जर मंजूर केली तर भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारामध्ये हे मुंबई, ठाणे आणि पुण्याची जी वाहतूक कोंडी आहे त्याच्यावर आपण मात करू शकू. आणि अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या माध्यमातून परिवहन सेवेचं उत्पन्न भविष्यामध्ये आम्ही वाढवणार आहोत. आता काय झालंय की 15,000 रुपयाचं आमचं उत्पन्न, 15,000 कोटी रुपयाचं आम्ही तुम्हाला देतोय, परंतु ह्या वर्षी 17,000 कोटी रुपयाची मागणी अर्थ खात्यानं आमच्याकडे गेलेली आहे. साहेब, ह्या बाजूने आम्ही उत्पन्न तुम्हाला मिळवून देतो, पण दुसऱ्या आमच्याच ताब्यात असलेलं SD महामंडळ मात्र तोट्यात आहे. आमच्याकडनं तुम्ही घेत असताना त्याही SD महामंडळाला थोडंसं तुम्ही द्या, कारण आम्ही मागितलं पण ह्या वर्षी आम्हाला काही दिलं नाही, असं होता कामा नये. आम्ही 15च्या ऐवजी 17,000 करण्याचा सुद्धा मानस परिवहन सेवेच्या आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. परंतु शेवटी ह्यातलंच काढून आम्हाला थोडंसं जर तुम्ही दिलं तर आम्ही SD महामंडळ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकू. नफ्यामध्ये नाही, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो असं मी अभिमानाने ह्या ठिकाणी सांगतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मला खात्री आहे की उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे जे डिपार्टमेंट मला दिलं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा माझा मानस आहे. आणि मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार माझ्या कुठल्याही संकल्पनेला किंवा कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. आणि प्रामुख्यानं मुख्य सचिव आपले जे परिवहन विभागाचे आहे संजय सेठी साहेब, यांना सुद्धा जर मी कुठली सूचना केली तर तेही ताबडतोब त्या गोष्टीची अंमलबजावणी कशी आपण करू आणि जास्तीत जास्त आपल्या परिवहन सेवेला पुढे कसं नेता येईल यासाठी प्रयत्न करू. यासाठी निश्चितपणे सहकार्य करतात. 2 व्हीलरचे जे धोरण आहे ते सुद्धा आपण लवकरात लवकर अंमलबजावणी त्याची करतोय. त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीसाठी जो म्हणजे आपल्याला त्रास सहन करावा लागतो तो दूर होईल. अनेक प्रकल्प आमच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचं ठरवलेलं आहे, तसं भीमनवर साहेबांनी आपल्या सूत्रसंचालनामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे योजना पुढे नेऊन आम्ही भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे परिवहन सेवा सक्षम करू. 2.5 वर्षामध्ये हे कार्यालय उभं राहील आणि आपल्याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये ह्याचं उद्घाटन सुद्धा आपण करावं अशी विनंती आपल्याला ह्या प्रसंगी घेतो. प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या डोक्यातील संकल्पना ह्या ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं आपण जे रिक्षाचं महामंडळ चालू केलेलं आहे आणि त्याला 50 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली गेल्याच महिन्यामध्ये
मी त्या ठिकाणी बैठक घेतली आणि आमचे जवळजवळ 1600 आजच्या आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार जवळजवळ 1600 आमचे 65 वर्षावरील लाभधारक आहे महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक, त्यांना प्रत्येकाला 10,000 असे जवळजवळ 15-15,500 कोटी रुपयाचं आम्ही वाटप करणार आहोत. त्यामुळे हे महामंडळ गेल्या अनेक वर्षापासून रिक्षा चालकांची मालकांची मागणी होती. सुरुवातीला काय साहेब, ह्या रिक्षा चालकांचे मालकांचे भावना आमच्या दोघांशिवाय दुसरं कोणी जास्त सांगू शकत नाही. 15 कोटी 15,000 नाही 15 कोटी भावना. कारण रिक्षा चालक मालक म्हणून आम्ही काम केलेलं आहे, म्हणून आम्ही रिक्षा चालक मालकांच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या आम्ही प्रत्यक्षात उतरू शकतो आणि अशा प्रकारचं काम आम्ही चांगलं करू. ह्या धर्मवीर आनंद दिघे साहेब रिक्षा महामंडळाला ठाणे महापालिकेची जवळजवळ 4,000 फुटाची जागा आम्ही देतोय आणि तसं कार्यालय सुद्धा ठाण्यामध्ये आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अनेक कार्यक्रम अजून असल्या कारणानं मी इथंच थांबतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु मी दोघी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो, कारण शेवटी नगरविकास विभाग आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी या दोघांनी जर ठरवलं तर राज्यामध्ये पार्किंग धोरणाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी ग्वाही देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.